दिवसभराच्या बातम्यांची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूज पासून आपण करणार आहोत। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी दुपारपासून पोलिसांकडून झाडाझडती सुरू असल्याची माहिती मिळतेय। दुपारपासून गावदेवी पोलिसांचं पथक सदावर्तेंच्या घरी तपासणी करत होतं। पोलिसांनी सदावर्तेंच्या घराची पाहणी केली। काही कागदपत्रांची पोलिसांनी पाहणी केल्याचं समजतंय। रात्री 9:30 वाजेपर्यंत सदावर्ते यांच्या घरी पोलिसांची तपासणी सुरू होती। तपासणी करून पोलिसांचं पथक आता परतल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांची अजूनही गावदेवी पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे। सदावर्ते यांच्या घरी पोलिसांनी झाडाझडती घेतल्याचं आता समोर येत आहे। त्यांच्या घरातल्या कागदपत्रांची छाननी केल्याची देखील माहिती समोर येते आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, सदावर्ते यांच्या घरी पोलिसांनी झाडाझडती घेतल्याची माहिती समोर येते। दुपारपासून सुरू असलेली ही सगळी कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती अशी माहिती मिळते। प्रशांत, सविस्तर याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, मुळात दोन गोष्टी आहे की ज्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून घर झडती घेणं आवश्यक होतं आणि त्याच प्रकारे म्हणून ही झडती घेतल्याची माहिती आपल्याला समजते। मुळात आपल्याला माहिती आहे की एसटी आंदोलकांचं वकीलपत्र त्यांनी घेतलं होतं। सातत्याने त्याची संख्या त्यानंतर मग कितीपर्यंत त्यांचे खरोखर किती वकीलपत्र घेतले होते, त्यानंतर किती जणांच्या माध्यमातून पैसे गोळा करण्यात आले होते याची सुद्धा काही माहिती कागदपत्रांवर उपलब्ध आहे का ते आपल्याला समजतंय का, हा त्यातला एक भाग होता। आणि त्याचबरोबर या कारवाई संदर्भात जो सिल्वर ओकला जी घटना घडली किंवा ज्या गेल्या काही दिवसातल्या घडामोडी घडताय याबाबतची काही कागदपत्र आहे का, काही सूचना काही कागदावर नोंद करण्यात आल्यात का, याचाही माहिती घेण्याचा प्रयत्न हा पोलिसांचा होता। जी माहिती आपल्याला पोलिसांकडून समजतंय ती दुपारी 2 वाजेपासून ही झाडाझडती सुरू होती आणि त्यानंतर नेमकं त्यांना काय निष्पन्न झालंय याबाबत अजून स्पष्टता आली नाहीये। पण एक गोष्ट मात्र निश्चित की 2 दिवसांची पोलीस कोठडी त्यांची संपते, उद्या त्यांना कोर्टात हजर करणार आहे आणि त्याचाच पुराव्यांचा काही भाग म्हणून या दिवसात केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून ही तपास झाडाझडती बघितली जाते। आता या नेमकं काय सापडलंय ते उद्या कोर्टातच पोलीस हजर करतील एवढं निश्चित। अजिंक्य, बिलकुल प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक वाद तापलेला असतानाच आता गुणरत्न सदावर्ते हे नाव गाजू लागलंय। मराठा आरक्षणाला विरोध असो की एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन असो, ॲडव्होकेट सदावर्ते यांची चर्चा असतेच। आता तर चक्क शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे सदावर्तेंनी आणखी एक वाद ओढवून घेतलाय। पाहुयात गुणरत्न सदावर्तेंशी संबंधित हा महत्त्वाचा रिपोर्ट। शरद पवार यांच्या घरासमोर धुडगूस घालणाऱ्या एसटी आंदोलकांना भडकवल्याप्रकरणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आता जेलची हवा यांच्याशी काहीच संबंध नव्हता। पण ज्या क्षणाला म्हणजे सदाभाऊ खोत आणि अन्य नेते त्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडले त्यानंतर सदावर्ते यांनी त्या आंदोलनामध्ये उडी घेतली। मॅटच्या बार असोसिएशनचे ते 2दा अध्यक्ष राहिलेत। ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर देखील होते। मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याची याचिका कोर्टात दाखल करणाऱ्या ॲडव्होकेट जयश्री पाटील या सदावर्ते यांच्या पत्नी आहेत। केवळ मराठा आरक्षणावरची याचिकाच नाही तर अंगणवाडी सेविकांमुळे मुलांच्या होणाऱ्या आबाळाची केस, ज्येष्ठ नागरिक कायदा लागू करण्याची केस, मॅटच्या माध्यमातून 4000 परिचारिकांना नोकरीत कायम करण्याची केस, हैदराबाद उच्च न्यायालयात रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिका, अशा अनेक केसेस सदावर्ते यांनी लढवलेल्या आहेत। मराठा आरक्षणाच्या सुनावणीनंतर गुणरत्न सदावर्तेंवर डिसेंबर 2018 मध्ये हल्ला देखील केला गेला होता। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना नेहमी चर्चेत राहायला आवडतं की काय आणि म्हणूनच ते प्रसिद्धीसाठी आंदोलनात सहभागी होतात असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। विलिनीकरणाच्या मागणीवरती ते ठाम राहून त्यांनी काही एका विशिष्ट अशा एसटी कामगारांच्या गटाला त्यांनी चिथावणी देण्याचाच प्रयत्न केला असं म्हटलं पाहिजे। आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणं याचीच मला असं वाटतं त्यांना आवड दिसते अधिक, त्याच्यातूनच त्यांनी मला वाटतं हे सगळं केलेलं आहे, यात काही वादच नाही।
अनेक नामांकित आंदोलनात आणि विवादित प्रकरणांमध्ये वकिली करणाऱ्या ॲडव्होकेट सदावर्तेंवर आता स्वतःचीच केस लढण्याची वेळ आली आहे। त्यामुळे कोर्टात आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी युक्तिवाद करणारे सदावर्ते आता पोलीस कोठडीतून बाहेर पडण्यासाठी कसा लढा देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय। या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांसह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। त्यामुळे रविवारी दिवसभर पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या। त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट गृहमंत्री बदलाचीही चर्चा सुरू झाल्याचं कळतंय। आधी पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक, नंतर गृहमंत्र्यांची खासदार सुप्रिया सुळेंसोबत चर्चा आणि त्यानंतर गृहमंत्र्यांची पोलीस, महाधिवक्ता आणि सरकारी वकिलांसोबत उच्चस्तरीय बैठक। शुक्रवारी शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलीस आणि गृहमंत्र्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। त्यानंतर रविवारी दिवसभर पोलीस आणि गृहमंत्र्यांचं हे बैठक सत्र सुरू होतं। राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस आयुक्त संजय पांडे, सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील, दिलीप सावंत, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्या सोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली। यामध्ये पवारांच्या आणि इतर नेत्यांच्या सुरक्षेवर चर्चा झाली। या बैठकीत शरद पवार यांच्या सुरक्षेसह अनेक नेत्यांची सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। आझाद मैदान ते सिल्वर ओक दरम्यान पडणारे संपूर्ण सीसीटीव्हीची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। या बैठकीमध्ये खास करून पोलीस आणि सायबर सेल त्याचबरोबर गुप्तचर यंत्रणा यांच्या अभावामुळे हा हल्ला घडला असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे। दुसरीकडे पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये खतखत सुरू आहे। पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्या अपयशामुळे आंदोलक पवारांच्या घरापर्यंत पोहोचल्याचं सर्वच नेते बोलतायत। पवार साहेब सुरक्षिततेच्या दृष्टीने कधी काळजी घेत नाही। संरक्षणासाठी त्यांच्याकडे फार मोठा ताफा असतो अशी परिस्थिती नाही आहे। त्यामुळे ही लोक आत जात असताना आणखीन पुढे आत गेले असते तर काय घडलं असतं हे विचारही आपण करू शकत नाही। त्यामुळे ही गंभीर घटना आहे। याच्या बाबतीत सखोल माहिती कारवाई होणं आवश्यक आहे। या हल्ल्यानंतर पोलीस अधिकारी हटवले गेले, पण आता गृहमंत्रीच हटवावेत अशी मोहीम राष्ट्रवादीमध्ये सुरू झाल्याचं दिसतंय। एवढंच नाही तर स्वतः शरद पवार दिलीप वळसे पाटलांना हटवण्याचा विचार घेत असल्याचीही माहिती मिळतेय। त्यामुळे राष्ट्रवादीकडून गृहमंत्री पदासाठी नव्या नावाचा शोध सुरू असल्याची चर्चा आहे। गृहमंत्री पदासाठी महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची नावं अग्रेसर आहेत। तर अजित पवारांना गृहमंत्रीपद देण्याचीही काही नेत्यांची मागणी आहे। पण शरद पवार यांच्या जवळचा आणि अजित पवार यांच्याशी समन्वय ठेवणाऱ्या नेत्यालाच गृहमंत्री पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या गोटामधून व्यक्त होतीये। शरद पवार यांच्या घरावर हल्ल्यानंतर राज्यात लॉ अँड ऑर्डर नियंत्रण ठेवण्यासाठी आक्रमक गृहमंत्री असावा अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत आहे। अजित पवार यांचं प्रामुख्याने नाव पुढे येत आहे, कारण अजित पवार हे आक्रमकतेने काम करतात आणि त्याचा फायदा राज्याला होईल असा दावाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे। रविवारचा दिवस हा गृहमंत्री आणि मुंबई पोलिसांसाठी चांगलाच लगबगीचा ठरला। सुप्रिया सुळे सिल्वर ओक आंदोलनाच्या प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे गृहमंत्र्यांनी स्वतः त्यांची भेट घेतल्यानंतर उच्चस्तरीय बैठकही घेतली। पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर पोलीस आणि गृहमंत्र्यांवरती टीका होतीये। त्यामुळे पोलिसांनी आता या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात डिजिटल पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं बघायला मिळतंय। सदावर्तेंना जामीन मिळू नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं दिसतंय। तर त्याच वेळी दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीमध्ये आता थेट गृहमंत्रीच बदलण्याची चर्चा सुरू आहे आणि यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये काय काय घडतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। विनोद राठोडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। शिगेला पोहोचलेल्या कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पण त्याआधी
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपापल्या उमेदवारासाठी केलेल्या प्रचाराच्या भाषणांमधनं वातावरण चांगलंच तापलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन सभा घेताना भाजपावर जोरदार टीका केली। कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना आणि भाजपमध्ये भगव्याचं राजकारण रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं। तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं असं नाही असं म्हणत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी भाजपावर निशाणा साधला। हे आता बोंबलतात नेहमीच्या डेटापासून हे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं कसं काय सोडलं? तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व नाही सोडलं, तुम्ही म्हणजे काय हिंदुत्व नाही, तुम्ही काय हिंदुत्वाचं पेटेंट नाही घेतलेलं। मर्दाने लढायचं कसं हे या कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे असं म्हणताना सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावलाय। देशामध्ये भारतीय जनता पक्षाने सुद्धा एक बनावट हिंदू हृदय सम्राट करण्याचा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असला लोकांनी धिक्कारला। हिंदू हृदय सम्राट म्हटल्याचं नाव आणि चेहरा एकच येतो, तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दुसरं कोणतंही नाव येत नाही। त्यांनी किती प्रयत्न केले तर ते होऊ शकत नाही। तसंच होर्डिंग्सच्या मुद्द्यावरूनही भाजपावर मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केला। शिवसेनेच्या होर्डिंग्सवर आता सोनियाजींचा फोटो दिसतो अशा शब्दात भाजपनं टीका केली होती। त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी अतिशय आक्रमक शब्दात या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आज आमच्या होर्डिंगवरती आणि हृदयामध्ये शिवसेना प्रमुख तर आहेतच, तुमच्या किती होर्डिंगवरती अटलजी आणि आडवाणी येतो? किती होर्डिंगवरती अटलजी एका तरी होर्डिंगवर दिसतात? मला कोल्हापूरकर तुम्ही एका चौकटीत दिसताय? असेल तर हात वर करा, नसेल तर नाही सांगा। आहे दिसतात? आडवाणी दिसतात? खरं आडवाणीने ही भगवी दिशा दाखवली। कुठे आडवाणी? ना अटलजींचा पत्ता ना आडवाणींचा पत्ता। सरपंचाला पण एकच फोटो, पंतप्रधान पदाला पण एकच फोटो, दुसरे फोटो घेतले कुठे तुमच्या नेत्यांची? म्हणजे आम्हाला कळतच नाही की हा देशाचा पंतप्रधान आहे की गावचा सरपंच आहे, कोणत्या निवडणुकीसाठी। दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचार सुरू असून हा महाराष्ट्र की पश्चिम बंगाल असा संतप्त सवालही उपस्थित केला। मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण, ज्या प्रकारे सत्ता पक्षाचे नेते मंत्री दहशत पसरवण्याचं काम करतायत, महाराष्ट्र आहे की बंगाल आहे असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा प्रकारचं काम या ठिकाणी होताना दिसतंय। पण मला विश्वास आहे या दहशतीला झुगारून लोक मोठ्या प्रमाणात मतदान करतील आणि भारतीय जनता पक्षालाच या ठिकाणी लोकांचं मतदान मिळेल। दरम्यान उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं। कोल्हापूरची जागा हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसकडे जाऊ नये असं पाटील म्हणाले। हिंदू हृदय सम्राट एकच, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे। तर हिंदू हृदय सम्राट बनण्याचा कोणी प्रयत्न केला नाही, करणार नाही, समाज ते मान्य करणार नाही। हिंदू हृदय सम्राट हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आहेत। तुम्ही त्यांना हिंदू हृदय सम्राटच्या ऐवजी जनाब मागे लावायला लागला, बरोबर ना? आम्ही लावायला लागलो। तर हिंदू हृदय सम्राट एकच झाले नाही, होणारही नाही। हे बाळासाहेबांचं जे स्थान आहे ते आम्ही मान्यच करतो। पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजप आणि शिवसेनेदरम्यानचा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। त्यामुळे कोल्हापूरकर आपलं मताचं दान सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात टाकणार की भाजपला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। एका ब्रेकसाठी आपण थांबूया। बघत रहा दिवसभराच्या बातम्या। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना एक सल्ला दिलाय। चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका, हे तुम्हाला अडचणीत आणतील असं आधीच सांगितलं होतं, पण चुकीच्या सल्ल्याला बळी तुम्ही पडलात असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। तुम्ही आमचे आहात, तुम्हाला ते अडचणींमध्ये आणतील असंही यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना उद्देशून म्हणाले। काही जण जाणीवपूर्वक
अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. तुम्ही सगळे ड्रायव्हर कंडक्टर आपले आहात. तुम्ही कारण नसताना कुणाच्या तरी चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका. त्यांच्या चुकीच्या सल्ल्याला बळी पडू नका. हे तुम्हाला अडचणीमध्ये आणतील. कोर्टात मॅटर गेली, त्याच्या संदर्भामध्ये एक कमिटी नेमली गेली, विलीनीकरण करायचं का नाही करायचं त्याच्याबद्दलचा अहवाल आला. हे सगळं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. पण काही जण जाणीवपूर्वक समाजामध्ये नीटपणे कारभार चाललेला असताना त्याच्यामध्ये खोडा कसा घालता येईल. दरम्यान आज अमरावती दौऱ्यावर असताना शरद पवारांनी सुद्धा त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात भाष्य केलं. हा कर्मचाऱ्यांचा दोष नाही तर त्यांना भडकावणाऱ्यांचा आहे असं पवार यांनी म्हटलंय. खूप चुकीच्या रस्त्यावर सैनिक सुद्धा जातात आणि एसटी कामगारांच्या बाबतीत काय घडलं हे लोकांनी टेलिव्हिजनवर झालं, वर्तमानपत्रामध्ये वाचलं आणि त्यातून एक स्पष्ट झाली की सर्वसामान्य एसटी कामगाराला भडकवणं, चुकीच्या रस्त्यावर नेणं असं काम काही लोकांनी केलं असं दिसतंय आणि त्याचे काही परिणाम झाले. राजकारणात सार्वजनिक जीवनामध्ये संकटे येतात, अनेक प्रकारची संकटे येतात. बंजारा समाजाच्या विकासासाठी प्रत्येक तांड्यावर सामाजिक सभागृह उभारणार असल्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसंच पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 100 कोटी मागणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय. आम्ही संत रामराव महाराजांच्या नावाने सामाजिक प्रत्येक तांड्यावर सामाजिक सभागृहासाठी 30 लाख रुपयाचं एक सभागृह याप्रमाणे यावर्षी आम्ही 100 सभागृह बांधायचं ठरवलं आहे. ते योजना आज आम्ही घोषित करतोय आणि त्याचा GR या आठवड्यामध्ये काढू. प्रत्येक तांड्यावर लोकसंख्येनुसार 30 लाख रुपयापर्यंतचा एक सभागृह संत सेवालाल रामराव महाराजांच्या नावाचा असेल. तर दुसरीकडे वडेट्टीवार यांनी पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याविषयी सुद्धा भाष्य केलं. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. निंदनीय प्रकार. लोकशाहीमध्ये अहिंसेच्या मार्गाने आंदोलन होत असतात, पण हेच साध्य झालं नाही म्हणून त्या सदावर्ते नावाच्या माणसाने कामगारांचे जे डोकी फिरवली, प्रक्षोभक भाषणं दिली. यापूर्वीच त्याच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता होती. ते उशीर झाला आणि कामगारांना उद्ध्वस्त करण्याचं पाप या माणसाने केलेलं आहे सदावर्ते नावाच्या. खरं तर याची सखोल चौकशी झाल्यानंतर याच्या मागे कोण आहे ते उघड होईल, पण झालेली घटनेचा आम्ही निषेध करतो, निंदनीय आहे. आसाम दौऱ्यामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काझीरंगा नॅशनल पार्कची सफर केली. नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता बघण्याचा वेगळाच अनुभव मिळाल्याची भावना ओम बिर्ला यांनी व्यक्त केली. एक शिंगाचा गेंडा पाहणं हा रोमांचकारी अनुभव असल्याचंही ते म्हणाले. पर्यटनाच्या दृष्टीनं भारत समृद्ध आहे. पर्यटन स्थळांना भेट देऊन तिथले फोटो आणि माहिती सोशल मीडियावर शेअर करावी असंही बिर्ला यांनी म्हटलं. कोरोनाच्या नव्या XE व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. या व्हेरियंटचा दुसरा रुग्ण मुंबईत आढळून आलेला आहे. मुंबईतल्या सांताक्रूज परिसरात XE व्हेरियंटचा आणखी एक रुग्ण समोर आलाय. या व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णानं कोरोना लसीचे 2 डोस घेतले होते. महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरातमध्ये सुद्धा या व्हेरियंटचा एक रुग्ण आढळून आलेला आहे. ही व्यक्ती मुंबईहून प्रवास करून गुजरातमधल्या वडोदरा इथं गेल्याची माहिती मिळते. XE च्या संदर्भातला पहिला रुग्ण हा आता कन्फर्म केलेला आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आणि यामध्ये सांताक्रूजचा रहिवाशी आहे. तो गुजरातला गेला होता आणि गुजरातला बडोद्याला त्याला पॉझिटिव्ह तो आला. त्याचा रिपोर्ट तिथे जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवला. जिनोमिक सिक्वेन्सिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या लॅबमध्ये सुद्धा करण्यात आली गुजरातमध्ये आणि त्यामध्ये तो XE अशा स्वरूपाचा व्हेरियंटचा रुग्ण आहे असं त्या ठिकाणी त्यांना आढळलं. त्यांनी पुन्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला कन्फर्म करण्याच्या संदर्भात लिहिलं आणि मग त्यांनी पण ते कन्फर्म केलं. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता एक रुग्ण
हा XCचा आढळलेला आहे, मुंबईचा सांताक्रूजचा. अशा स्वरूपाचं आम्ही आत्ताच ते जाहीर त्या ठिकाणी केलेलं आहे. दिल्लीतली JNU पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. रामनवमीच्या दिवशी मांसाहाराच्या मुद्द्यावरून ABVP आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना आमनेसामने आले. ABVPच्या कार्यकर्त्यांनी मांसाहार करण्यापासून रोखल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे, तर डाव्यांनी रामनवमी पूजेच्या काळात हॉस्टेलमध्ये पूजा करण्यापासून रोखल्याचा आरोप ABVPनं केलाय. या प्रकरणी JNU प्रशासन आणि पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली गेली आहे. JNU प्रशासनाकडून या प्रकरणाची पडताळणी केली जाते. गुजरातमधल्या आणंद जिल्ह्यातल्या खंबाटी इथं रामनवमीच्या मिरवणुकीला गालबोट लागल्याचं समोर आलंय. मिरवणुकी दरम्यान 2 गटात वाद झाला आणि हाणामारीला सुरुवात झाली. यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेकही झाली. या दगडफेकीमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांचा वापरही केला. काही काळ परिसरातलं वातावरण हे तणावपूर्ण होतं. दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्र केसरी ठरलेल्या पृथ्वीराज पाटीलचा एक व्हायरल फोटो आज दिवसभर व्हायरल झाला. आणि हा फोटो असा होता की पृथ्वीराज जी जिंकलेली चांदीची गदा आहे ती आपल्या छातीशी कवटाळून झोपलेला आहे. पण या महाराष्ट्र केसरी बनल्यानंतर पृथ्वीराज पाटीलनं एक फेसबुक पोस्ट करून एक मनातली खंत व्यक्त केली होती, ती म्हणजे बक्षिसाची रक्कम न मिळाल्याची. यानंतर तातडीनं हालचाली झाल्या. पुढे नेमकं काय घडलं पाहूया या स्पेशल रिपोर्टमधला. महाराष्ट्राच्या मातीतल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मानाची चांदीची गदा पटकावली. जवळपास 2 दशकांनंतर कोल्हापूरच्या पैलवानानं ही कामगिरी केली आहे. मात्र जिंकल्यानंतर बक्षिसाची रक्कमच न मिळाल्याची खंत पृथ्वीराजनं बोलून दाखवली. या सगळ्या प्रकरणावर संयोजकांनी बक्षिसाची रक्कम देणं ही कुस्तीगीर परिषदेची जबाबदारी असल्याचं सांगितलं. मात्र त्यांनी मागणी केली तर ती रक्कम द्यायची तयारी सुद्धा त्यांनी दर्शवली. आम्ही त्यांना मानधन दिलं नाही हे साफ चुकीचं आहे. कारण का जर असं पृथ्वीराज पाटलांना वाटत असेल की यजमान पदाचे यजमान जे आम्ही वाले यजमान पदवाले की त्यांच्यामार्फत काही मला मिळावं आम्ही निश्चित देऊ ना. पण मुळात तसं आम्ही त्यांना मानधन द्यावं असं आम्हाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेनं सांगितलेलं नव्हतं. पृथ्वीराजची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून लाखो रुपये बक्षीस स्वरूपात पृथ्वीराजला दिले गेले. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही पृथ्वीराज पाटीलला 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. माझ्या विभागाचे 2 वरिष्ठ अधिकारी हा धनादेश घेऊन श्री पृथ्वीराज पाटील ज्या ठिकाणी असतील तर त्यांना आजच भेटतील आणि आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या हातामध्ये पहिल्या नंबरच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या रोख रकमेच्या बक्षिसाचा 2 लाख रुपयांचा धनादेश हा श्री पृथ्वीराज पाटील यांच्याकडे आम्ही आज संध्याकाळपर्यंत सुपूर्द करत आहे. स्पर्धेच्या संयोजकांकडून पृथ्वीराज पाटीलला रोख रकमेचं बक्षीस न मिळाल्यामुळे जावळीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पुढाकार घेत पृथ्वीराजला 5 लाखांचं बक्षीस जाहीर केलं. याचसोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महाराष्ट्र भाजपकडून पृथ्वीराजला 5 लाखांचं बक्षीस दिलं. मी स्वतः याच्याकडनं 5 लाख रुपये सातारा आणि जावळीकरांच्या वतीनं पैलवान महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना जाहीर केलेलं आहे. लवकरच ती रोख रक्कम त्यांना सुपूर्द केली जाईल. महाराष्ट्र केसरीच्या आयोजनासाठी यंदा आयोजकांनी कोट्यवधींचा खर्च करून थाटामाटात स्पर्धा पार पाडली.
परंतु विजेत्या कुस्तीपटूला रोख रकमेचं बक्षीसच न मिळाल्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनाला गालबोट लागलं. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, सातारा. प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रांनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दर्शन घेतलं. उद्योगपती वाड्रांनी महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात सुमारे 10 मिनिटं प्रार्थनाही केली. यावेळेला त्यांच्या सोबत नागदा इथले काँग्रेस आमदार दिलीप गुर्जर आणि इतर स्थानिक काँग्रेस नेते सुद्धा होते. वाड्रा यांनी धोतर नेसत गर्भगृहातनं दर्शन घेतलं. नंदी हॉलमध्ये त्यांनी नंदीच्या कानात आपली इच्छाही सांगितली. महाकाल मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर ते अंगारेश्वर मंदिरात पूजेसाठी निघाले आणि तिथं देखील त्यांनी 20 मिनिटं पूजा केली. देश के लोगों को आगे बढ़ना चाहिए, देखना चाहिए कि महंगाई बढ़ती जा रही है और जिस सरकार को चुना है वो खाली महंगाई और बढ़ाएंगे और ज़्यादा लोग के बारे में नहीं सोचेंगे, अपने बारे में ज़्यादा सोचेंगे. जैसे मैंने बोला है, मंदिर में मैं राजनीतिक बात नहीं करना चाह रहा हूँ, बस मैं लोगों के लिए शांति चाहता हूँ, खुश चाहता हूँ. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसलाय. माजी क्रिकेटर असलेले इम्रान खान क्रिकेटच्या कारकिर्दीत यशस्वी ठरले, परंतु राजकीय मैदानात मात्र ते अपयशी ठरलेले आहेत. अविश्वास ठरावामुळे त्यांना आता पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावा लागलाय. पाहूयात याचवरचा हा एक रिपोर्ट. क्रिकेटच्या मैदानात पास, पण राजकीय मैदानात नापास. पंतप्रधान पदावरून इम्रान खान पायउतार. शहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होणार. पाकिस्तानच्या संसदेमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर इम्रान खान यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागले. शनिवारी पाकिस्तानच्या संसदेमध्ये इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. 342 सदस्यांपैकी तब्बल 174 सदस्यांनी इम्रान खान यांच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे अखेर इम्रान खान यांना पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावं लागलं. अविश्वास ठरावाद्वारे पदावरून हटवण्यात येणारे इम्रान खान पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले. खूप प्रयत्न केले पंतप्रधानकी न सोडण्याचा. त्यांनी आपल्या सपोर्टर्सना मैदानामध्ये आणलं, मोठी रॅली घेतली, आर्मीच्या विरुद्ध किंवा इतरांच्या विरुद्ध त्यांनी खूप मोठा प्रचार केला की हे अतिशय भ्रष्ट लोक आहेत आणि ज्याप्रमाणे भारताची प्रगती होत आहे तशी पाकिस्तानची होत नाही. याचं कारण तिथे असलेले 3 लोक, ज्यामध्ये एक आहे पीपल्स मुस्लिम लीग नवाज शरीफ यांची किंवा पीपल्स पार्टी ऑफ पाकिस्तान जी झरदारी यांची आहे आणि अर्थात पाकिस्तानी आर्मी. परंतु त्यांच्या प्रयत्नाला शेवटी अपयश आलं. देशात निर्माण झालेलं आर्थिक संकट आणि बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविरोधात विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्या विरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडला होता. मात्र इम्रान खान यांनी यावर विरोधकांची ही खेळी म्हणजेच परकीय शक्तींचा कट असल्याची टीका केली. परंतु शेवटी ते अपयशी ठरले. इम्रान खान सरकार अपयशी ठरण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इम्रान खान यांची अत्यंत चुकलेली देशांतर्गत आर्थिक धोरणं, त्याचप्रमाणे त्यांचं परराष्ट्र धोरण देखील. देशांतर्गत पातळीमध्ये इम्रान खान यांना पाकिस्तानची अर्थव्यवस्था समस्येच्या गर्तेतून बाहेर काढता आलेली नाहीये. पाकिस्तान हा पूर्णपणे आर्थिक डबघाईच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलेला आहे. महागाई प्रचंड वाढलेली आहे, गरिबी मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे, लोकांना मोठ्या प्रमाणावरती अनेक आर्थिक समस्यांचा सामना हा करावा लागतो आहे. आणि दुसरीकडे परराष्ट्र धोरण पातळीवरती इम्रान खान यांची अनेक निर्णय ही चुकलेली आहेत. दरम्यान इम्रान खान यांच्या गच्छतीनंतर आता पाकिस्तानी संसदेतील विरोधी पक्षनेते आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गटाचे अध्यक्ष शहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार हे जवळपास निश्चित झाले. नवीन पंतप्रधान जे आहेत ते निवडले जातील आणि असं वाटतं की पाकिस्तानी मुस्लिम लीगचे जे सध्या मोठे सर्वात मुख्य नेते आहेत शहबाज शरीफ, ते पाकिस्तानचे पुढचे प्राईम मिनिस्टर बनतील आणि मग पुढे 1 वर्ष त्यांची कारकीर्द हे सुरू असेल. आणि शहबाज शरीफ जे आहेत ते नवाज शरीफ जे पाकिस्तानचे 3 वेळा पंतप्रधान होते त्यांचे लहाने भाऊ आहेत आणि अतिशय प्रचंड असे ते अनुभवी आहेत. याआधी गेल्याच आठवड्यात इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता.
मात्र पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष कासिम पुरी यांनी इम्रान खान यांच्या विरोधात विरोधकांनी मांडलेला अविश्वास ठराव फेटाळून लावला. परंतु पाकिस्तान संसदेनं उपाध्यक्षांचा निर्णय घटनाबाह्य ठरवत अविश्वास ठरावावर मतदान घेण्याची परवानगी दिली आणि या मतदानात इम्रान खान अपयशी ठरले. रिपोर्ट न्यूज 18 लोकमत, मुंबई. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनामुळे झालेल्या शैक्षणिक नुकसानातून विद्यार्थ्यांना सावरण्यासाठी सध्या सर्वच शाळांनी कंबर कसली आहे. गडचिरोलीत तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला हातभार लावण्यासाठी फुलोरा उपक्रम तयार करण्यात आलाय. तब्बल 600 शाळांमध्ये सुरू झालेल्या या फुलोरा उपक्रमाची दखल आता थेट पंतप्रधान कार्यालयानं सुद्धा घेतलेली आहे. पाहुयात खास रिपोर्ट. राज्यातला सर्वाधिक मागासलेला जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख. मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असलेल्या या जिल्ह्यात अनेक गावं अतिदुर्गम भागात आहेत. त्यामुळे या भागातल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून फुलोरा उपक्रमाची सुरुवात झाली. गडचिरोली जिल्ह्यात 50% शाळा आदिवासी बहुल भागात आहेत. काही विद्यार्थ्यांची मातृभाषा गोंडी, माडिया तेलुगू, बंगाली, छत्तीसगडी अशी आहे. या मुलांना शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक मराठी भाषा समजत नाही. त्यामुळे खास करून अशा विद्यार्थ्यांकरता हा फुलोरा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यांच्याच बोलीभाषेचा वापर करत शिक्षणाची गोडी निर्माण करणं, त्यांना प्रमाणित मराठी भाषा शिकवणं यासह गणिती प्रक्रिया सहज सोपी करण्यासाठी अधिकाधिक शैक्षणिक साहित्याचा वापर करणं या संकल्पना फुलोराच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. आमचे जे विद्यार्थी आहेत, खास करके क्लास 2, क्लास 3, क्लास 4, क्लास 5 चे विद्यार्थी आहेत, त्यांचे पायाभूत जे ज्ञान आहे ते थोडं कमजोर आहे. त्यांना मॅथ्समध्ये, मराठीमध्ये खूप प्रॉब्लेम येत होता आणि त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही हे प्रोग्राम फुलोरा उपक्रम सुरू केला होता. या शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची बोलीभाषा न नाकारता त्यांना प्रमाण भाषेकडे नेण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रत्यक्ष कृती केल्या जातात. जिल्हा परिषद शाळेतील मुलांना प्राथमिक शिक्षणाबरोबरच बालशिक्षण सुद्धा दिलं जातं. या शैक्षणिक प्रवासात सामाजिक भावनिक विकास, बोधात्मक विकास, बोलीभाषेचा विकास, साक्षरतेचा विकास यासह गणिताच्या संदर्भातले महत्त्वाचे टप्पे त्यांना शिकवले जातात. मला गणित हा विशेष मला खूप कठीण वाटायचा. आता आपल्याकडे फुलोरा उपक्रम हा वर्ग आलेला आहे. त्यासाठी आपल्याला आता गणित हा विशेष आपल्याला सोपा वाटायला लागला आहे. मी बेरीज करते. मला कठीण वाटते. आता फुलोरा उपक्रम चालू होण्याबद्दल मला सोपा वाटते. कुमार आशीर्वाद साहेबांनी जो हा उपक्रम आणलेला आहे त्याचा फार चांगला रिझल्ट मला माझ्या शाळेमध्ये दिसतो आहे. भाषेचा पहिला स्तर आहे की मुलांना अक्षर ओळख आहे का. मग त्या मुलाला अक्षर माहीतच नाही, अक्षर म्हणजे काय हेही माहीत नाही. मग त्याला धूळपाटी, त्याला शिक्षण देत आहो हे न सांगता त्याला खेळीमेळीच्या वातावरणातून, आनंदमय वातावरणातून त्यांना कसं शिकता येईल हे धूळपाटी आहे, चित्र आहे, ही आहे. मुलगा हा शाळेत जेव्हा येतो तर तो अनेक गोष्टींचं ज्ञान घेऊन येतो, पण त्याला शिक्षण म्हणतात हे फक्त त्याला माहीत नसतं. 2020 पासून गडचिरोली जिल्ह्यात फुलोरा हा उपक्रम पहिल्या टप्प्यात 336 शाळांमध्ये सुरू करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात आणखीन 343 शाळा त्याला जोडण्यात आल्या. सध्या 697 शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. जून 2022 पर्यंत 1000 शाळांमध्ये फुलोरा उपक्रम राबवला जाणार आहे. गुणवत्ता कशी आहे तुमची तर ही तपासण्यात आली. तेव्हा जेव्हा मी तपासली त्यावेळेस मुलांना साध्या अक्षर ओळख नव्हतं, संख्या ओळख नव्हती. मग त्यांचं आपल्याला भाषेचा विषय कसं आपल्याला करता येईल, गणितांच्या क्रिया जर करायचं असेल तर कसं करता येईल, तर या पद्धतीने शिक्षक स्वतः सांगायला लागले. त्याच्यानुसार मग आमचा या ठिकाणी फुलोरा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम डिझाईन व्हायला सुरुवात झालेली होती आणि त्याच्यानुसार तो तयार केला गेला.
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या फुलोरा उपक्रमाची दखल पंतप्रधान कार्यालयानं सुद्धा घेतली। अलीकडेच दिल्लीहून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकानं दिभना, घोडेझरी, साखरा या 3 शाळांना भेटी दिल्या। विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। गडचिरोली जिल्ह्याची ओळख मागास जिल्हा अशी असली तरी जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणारा फुलोरा उपक्रम आता देशाच्या पातळीवर एक आदर्श ठरण्याची शक्यता आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये आज इतकंच। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।